परत येते पूजा. आवई असाल पण तुम्ही साडी घ्यावी. साडी पण पूजा मी येते साडीच घ्यावी असं काही नाहीये. परत आल्यानंतर नाही तुम्ही सांगा बरं आपुलकीपणा राहतो का नाही साडी घेतली. मी साडी मागून घेणार. आपुलकी ह्यात नसते, उलट प्रिय न प्रिय ह्याला आपुलकी म्हणतात. नाही नाही असं आहा. एवढी घ्या तुम्ही साडी कशी बी मागून घेणार परत. ह्या पांढऱ्या ब्लाऊज साडी छान दिसते. ब्लाऊज कुठल्या साडीवर पण साडी मला नको का म्हणते, आपुलकी प्रेम ह्यात नसतं. असतंय आपण येणं बोलणं खाणं राहणं ह्यात लय भारी प्रेम असतं. इतकं छान राहिलोय, खाल्लोय मस्तपैकी, कालचं जेवण आजचं जेवण मस्त थांबलोय, इतक्या गप्पा गोष्टी झाल्या. काय करायचं बघा मावशी, एवढं मला मागापासून मी एवढं थांबायचा की दिवस घेत तुमचा. मी सांगते ते खरे, मी पदार्थ आणला मी मागून नाही मी आता त्यांच्या बारामतीला जातच नाही आता बारामतीला जात नाही मी घेऊन जाणार करत परत आल्या नको घातल्यासाठी. पुन्माचं नाही, पुन्मा लहान आहे. उलट पुन्मा लहान आहे, आपल्या दोघीपेक्षा लहान आहे. मग माझ्यापेक्षा तर पूजा मोठी आहे. असू दे ना, पण जावा तर लहान आहे ना. मग ती वजनाने पण लहान आहे, मानाने पण लहान आहे. तिचं तर नाहीच ऐकणार, ती लहान आहे म्हणून. पण पूजाचं ऐकणार, पण पुढच्या वेळेस. आता आपुलकी प्रेम आपलं कशात घेतात, मानपान नाही. पुन्हा न मागता साडी काढल्या म्हणणार पूजा मी घेते आता म्हणणार. असं माझा पण साडी काय चांगली नाही साडीला मी नावं ठेवत नाही. मला फक्त माणुसकी प्रेम पाहिजे, साडीत प्रेम नसतं, कळलं का? मग पिशवीत घालून मग त्याचा मग तीच पडला की पिशवीत घातलं काय साडीत घातलं काय. असं ते परत आलं घालते मग मी एवढं, मग मी एवढा हट्ट केला नसता घेते घालते मी. असं काय असते तेव्हा घालावं, साडी द्यावी घ्यावी ह्यात काही नसतं. आम्हाला आणि आमच्या आई समान आहे त्या ह्या. आम्हाला थोडंसं फुल नाही, फुलाची पाकळी करावी वाटते. आईनं सगळं मुलीसाठी करावं नसतं, मुलीने लेकीला करायचं मग लेकीने आईला करायचं नाही का? लेकीने आईतून घ्यायचं नाही. आईचा हक्क असतो मुलींना करायचा किंवा मुलीने भांडून घ्यायचा. तसं मी आल्यापासून आई नाही म्हणले, खारी खातो, टोस्ट खातो, केक खातो. नाही तिथं हक्काचं असतं. येताना खाऊ तर घेऊन यावं लागतं. लेकीला असेल, नातवंड असेल, सगळं ते घ्यावं लागतं. पण साडी जी आहे ना, साडी नाही. मी परत आल्यावर अवश्य घेणार म्हणजे घेणार. पण आता मी अशी जाणार आहे की सगळा मान सन्मान घेऊन चालली, अशी थोडी चालली. रात्री मुक्कामाला पण थांबले, आता चालली. आता ह्यात काय असते, 2 दिवस राहावा. आता 8 दिवस झाला, आटपाडीला आले. आता काल एवढ्यात मला जायची घाई होती तरी आली तुमच्याकडे, आले की नाही. मग ह्यातच मान असतो, दुसरं काही नाही. ह्याच्यात साडी घेतल्या मला लय मजा वाटतं. परत नक्की घेणार. आता या ऐकत नाही ह्यांच्या बारामतीला मी जात नाही. मी परत बळ घेणार की आता चल म्हणलं तरी येणार पूजा. साडीचं काही नाही असं. माझी ठेव साडी ठेव. चला आपला दादा आली कोरडते. कुठे गेले दादा? मित्रांनो काय ते ऐकलंच नाही बघा. मावशीने शेवटी साडीच घातली नाही तर काय वाईट वाटतंय. पण आता ती माहिती आपण त्यामुळे बघा शांत बसायचं. वाईट अजिबात वाटून घ्यायचा, उलटा आनंद की मावशी इतकं छान फ्रीली आल्या तुम्ही आम्हाला भारी वाटलं. पण तुम्ही साडी घ्यायला पाहिजे. मी परत अवश्य घेणार. मी पूजा घ्यायच्या अगोदरच मी पूजाला म्हणणार पूजा मला साडी पाहिजे, हक्काने मागेल. पण आता नाही. आता साडी घेतल्यावर काही माणुसकी प्रेम नसतं. मग आपण त्याच्यासाठी यायचं का? घडीचं यायचं मुक्काम जरी झाला तर काय झालं, पण त्यात साडी घेऊन जाणं मला योग्य वाटेल. परत कधी येऊ नाही येऊ, परत पूजा तिकडं आली की मग माझ्याकडे राहिलं पाहिजे. मी कशी राहिली तर राहिलं पाहिजे. हाय की नाही का? चल म्हणा पूजाला आपल्यासोबत. ताईला चल म्हण की आपल्यासोबत. चला आवरून पण नाही मला आता नाही मूड नाही आता माझं. कुठं राहते ना आता तुला भांडी करते की मग तोवर 12-1 वाजते. परत वैरण काढू लागेल. वैरण काढून ठेवली.
मग आणायची का नुसती? आणून ठेवली कुट्टी करायची 3 वाजता करायला लागते जनावराला. जनावरच काम असतंय. हा. पण कोणी येतंय औषधी आणि आज आमुषाला लय होतं. अनावश्यकमुळे माणसं येते. मला काल ते रिक्षावाल्याने सांगितलं उद्या तुम्हाला तिकडे जायला गर्दी तुम्हाला गाडी मिळते पण म्हणलं मी उद्या परत येणार आहे आता नाही जाणार म्हणलं जायचं मग कोण ना कोण असलं म्हणजे घरी बरं असतंय ना. आपल्याकडे येते म्हणजे हे आमची आणून नसल्या मला करमत नाही करमत नाही करमत नाही. राहणार होतो ताईपेक्षा काय रे द्यावा हे ऐक नाही द्या बघा. जाऊ द्या आता करू द्या धुणं भांडी बघू द्या. गॅसवरच स्वयंपाक केला बघा आज. उचल म्हणा ओना भांडी उचला. ही भांडी बघा इथं टाकायची रे धुणं भांडी करायचं आहे आता. भाजी काढते एवढी आता डब्यात बघू मी टेन्शन नाही का ह्या बघू द्यात भाजी बटाट्याची भाजी केली बघा कशी भाजी आहे या शिगडीवरच केली आणि चपात्या गॅसवर केल्या पलीकडं. ही पाण्यात ठेवली का नाही भाजी राखली नाही तर भाजीच राहत नाही. ह्यातच पाणी ताट भरतो विनाकारण ताट भरतो. बघा चपात्या भाकरी सोपलं गच्च म्हणून ठेवले करून भेंडी आहे काकडे इथं बदम भिजाय घातलेली पोराने पाणी तसं ठेवले बदमाचं. काय झालं आता पिंपल्स चेहऱ्यावर आले ना मला बेंड नाही येते पिंपल्स आहे हो नाही फुटते फुटकुळी आली आहे का 2 दिवसात कशी आहे आमच्या गावठी पण आमची केस छान आहेत केस. आणि तिला माझी केस आवडली लय येडं गाणं आहे, काय करायचं. जावा खायला आणा काहीतरी जावासाठी आपलं चल म्हटलं तर निघी नाही आबाला म्हणली का नको का माहिती आबाला तर म्हणून का करायचं या आबाला यायला एकट्याने नेट लागतंय व माणसं हे आले तर नेट लागतंय काल बी नेट लागलं या स्वयंपाकी केलंय पण कामाला नेट लागलं. काय म्हणते संध्याकाळी म्हणलं तर येऊ म्हणते नको काय करायचं संध्याकाळी येणं होत नसतं एवढे लांबणी होतंय. चला करा ना उरगा तुम्ही साडी घातली असती म्हणजे झालं असतं किंवा मी सांगितलं मानून घेतलं मी सगळं कालपासून मला साडीच्या वरचा मान सन्मान भेटला ह्यातच मला खूप आनंद झालाय. आता परत आल्यानंतर घेणार. परत नाही घेतल्या काय करायचं परत नाही घेतलं माझ्याकडून डबल नाही साडी घ्यावी साडी द्यावी असं काय नसतं. एकदम येणं जाणं फ्रीली राहणं फ्रीली माणसाशी बोलणं ह्यात सगळं प्रेम असतं. तेवढं आहे किंवा पण आम्हाला कसं वाटतं पैफोन दिलं घेतलं तर भारी वाटतं. आता सगळ्यालाच करतायत की एकानेच नाही करावं एकाला नाही केलं किंवा एकाने घेतलं असतं त्यात 10,000 एक वेगळं तरी पाहिजे की थोडंसं पाहिजे की. मग 30 नको मला मिळाल्यासारखं आहे. मी तुमचा मान काय मला काही घ्यायचंच काही नाही पण मिळाल्यासारखे आहे मला मान सन्मान त्यात काय असते. काल येताना पण एवढ्या पाहुणीच्या 2-3 साड्या आल्या त्यांना पण इतकं मी रागवले म्हणलं मला साडी घ्यायला आवडतच नाही. आवलोय बोललोय या म्हणताय जा म्हणताय ह्यातच प्रेम माया सगळे असते म्हणून मी काल साड्या तर 3 साड्या मला काल आता लग्नात आले. नवरीकडची एक नवरदेवाच्या तिकडल्या त्या काय म्हणतात जागरण आणि ओठीपर्यंत तिकडची एक आणि तिच्या आईची एक काल अंगावर घातलेली एक आता 4 साड्या आल्या. चला मित्रांनो ही काय ऐक नाही द्या आता जाऊ द्या धुणं भांडी करू द्या.